गेले 4 ट्रेडिंग सेशन्स मार्केट सतत पडत आहे. 24,482 पासून निफ्टी सतत खाली येत आहे आणि आता आज 23,500 च्याही खाली गेला आहे. म्हणजे फक्त 4 ट्रेडिंग सेशन्समध्ये जवळपास 1,000 पॉइंट्सची मोठी पडझड झाली आहे. पण आता प्रश्न असा आहे, मार्केट अजून किती दिवस असंच पडत राहणार आणि येणारे कोणते इव्हेंट्स मार्केटची पडझड थांबवणार? चला बघूयात. पण त्याआधी समजून घेऊया की मार्केट इतकं का पडलं. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे प्रॉफिट बुकिंग. पूर्ण एप्रिल महिन्यात आणि 6 मे पर्यंत निफ्टी इंडेक्स जवळपास 8% वाढला होता. 23,100च्या आसपासून मार्केट थेट 24,482 पर्यंत गेला. इतक्या शार्प रॅलीनंतर मोठ्या इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्सने प्रॉफिट्स बुक करायला सुरुवात केली आणि त्यानंतर सेलिंग प्रेशर वाढलं. दुसरं मोठं कारण म्हणजे FII सेलिंग. गेल्या काही सेशन्समध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने हजारो कोटींची सेलिंग केली आहे. जेव्हा FIIs लार्ज कॅप स्टॉक्स विकायला सुरुवात करतात तेव्हा HDFC बँक, रिलायन्स आणि ICICI बँक सारख्या हेवीवेट स्टॉक्सवर प्रेशर येतं आणि निफ्टी पटकन खाली येतो. तिसरं कारण म्हणजे US फेड अनसर्टन्टी. अमेरिकामध्ये इन्फ्लेशन अजूनही फेडच्या टार्गेटपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जून किंवा जुलैमध्ये रेट कट्स होतील की नाही याबद्दल अनसर्टन्टी वाढली आहे. जर US मध्ये इंटरेस्ट रेट्स जास्त काळ हाय राहिले तर ग्लोबल फंड्स सेफर US बॉन्ड्समध्ये शिफ्ट होऊ शकतात आणि इमर्जिंग मार्केट्सवर प्रेशर येऊ शकतं. चौथं आणि सध्याच्या कंडिशनमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे क्रूड ऑइल प्राइसेस. कोमेक्सवर क्रूड ऑइल पुन्हा $100च्या वर ट्रेड करत आहे. इंडिया जवळपास 85% क्रूड इम्पोर्ट करतो. त्यामुळे क्रूड वाढलं की इन्फ्लेशन, इम्पोर्ट बिल आणि रुपी तिन्हीवर प्रेशर येतं आणि मार्केटला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. पाचवं कारण म्हणजे क्वार्टरली रिझल्ट्स. काही निफ्टी 50 मधल्या IT आणि कन्झम्पशन कंपनीजचे मार्च क्वार्टर रिझल्ट्स मार्केट एक्सपेक्टेशन्सपेक्षा कमी आले आहेत. रेव्हेन्यू ग्रोथ स्लो दिसतेय आणि मार्जिन्सवर प्रेशर दिसतंय. त्यामुळे इन्व्हेस्टर्स कॉशियस झाले आहेत. पण आता महत्त्वाचा प्रश्न, मार्केटमध्ये रिकव्हरी कधी येऊ शकते? तर आता पुढचे काही इव्हेंट्स मार्केटला डायरेक्शन देऊ शकतात. सगळ्यात पहिला मेजर इव्हेंट म्हणजे इंडिया इन्फ्लेशन डेटा. हा डेटा 12 मेला म्हणजे आजच इंडियाज रिटेल इन्फ्लेशन 3.40% वरून 3.48% पर्यंत वाढला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये अजून सेलिंग वाढण्याची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे US CPI इन्फ्लेशन डेटा. हा डेटा 12 मेला येणार आहे. जर US इन्फ्लेशन कमी आली तर फेड रेट कट्सची आशा पुन्हा वाढेल आणि ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्ह रिॲक्ट करू शकतात. पण इन्फ्लेशन हाय राहिली तर US बॉन्ड यील्ड्स पुन्हा वाढू शकतात आणि त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट इंडियन मार्केटवरही दिसू शकतं. यानंतर कच्च्या तेलाच्या किमतींवर येत्या काळात काही महत्त्वाच्या घडामोडींचा मोठा परिणाम होऊ शकतो. सगळ्यात आधी आज 12 मे रोजी EIAचा शॉर्ट टर्म एनर्जी आउटलुक STEO रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. रिपोर्टनुसार पुरवठ्यातील टंचाईमुळे ब्रेंट क्रूड तेलाची किंमत जून एंड तिमाहीत प्रति बॅरल $115 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर 7 जून 2026 रोजी होणारी OPEC प्लस देशांची बैठक खूप महत्त्वाची आहे. कारण यामध्ये तेल उत्पादनाचे कोटा आणि कपात यावर मोठे निर्णय घेतले जातील. तसेच अमेरिकेत तेलाचा किती साठा शिल्लक आहे याची ताजी आकडेवारी दर बुधवारी जाहीर होते, ज्यामुळे बाजारात अचानक चढ उतार पाहायला मिळतात. यानंतर मार्केटसाठी सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट असेल US फेड मीटिंग. ही मीटिंग 17 जूनला होणार आहे. जर फेडने रेट कट्स बद्दल पॉझिटिव्ह कॉमेंट्री दिली तर FII फ्लोज पुन्हा इंडियामध्ये येऊ शकतात आणि मार्केट स्ट्रॉंग रिकव्हरी दाखवू शकतं. पण जर फेडने हायर फॉर लॉंगर असा संकेत दिला तर मार्केटवर प्रेशर अजून काही आठवडे राहू शकतं. आता सगळ्यांची नजर मार्च क्वार्टर रिझल्ट्सवरही असणार आहे. निफ्टीमधल्या बहुतेक मोठ्या कंपनीजचे रिझल्ट्स मेच्या शेवटपर्यंत आणि काही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येतील. पर्टिक्युलरली बँकिंग, पॉवर, कॅपिटल गुड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजचे नंबर्स खूप महत्त्वाचे असतील. जर अर्निंग्स ग्रोथ स्ट्रॉंग आली तर मार्केट करेक्शन थांबून पुन्हा अपवर्ड ट्रेंड सुरू होऊ शकतो. आता टेक्निकली पाहिलं तर 23,500 ते 23,200 हा निफ्टीसाठी इम्पॉर्टंट सपोर्ट झोन मानला जातो. जर हा झोन होल्ड झाला तर शॉर्ट कव्हरिंग रॅली येऊ शकते आणि मार्केट पुन्हा 24,000च्या दिशेने मूव्ह करू शकतो. पण पॅनिक सेलिंग अजून वाढली तर निफ्टी शॉर्ट टर्म मध्ये 23,000 पर्यंतही जाऊ शकतो. मात्र लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने पाहिलं
इंडियाची ग्रोथ स्टोरी अजूनही स्ट्रॉंग दिसत आहे. मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर डिमांड आणि डिजिटल इकॉनॉमी या थीम्स अजूनही मजबूत आहेत. म्हणून शॉर्ट टर्ममध्ये व्होलॅटिलिटी राहू शकते, पण पुढचे इन्फ्लेशन डेटा, फेड कॉमेंट्री आणि क्वार्टरली रिझल्ट्स हेच आता मार्केटची पुढची डायरेक्शन ठरवणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, ही करेक्शन अजून वाढेल का, की मार्केट इथून स्ट्रॉंग रिकव्हरी दाखवेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा.